महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं आज एक नुकतंच आपण खिलारचं ॲप जे मोबाईलवरती तुम्हाला चालवता येणार आहे हे ॲप आपण नुकतंच कधी लवकर येणार आहे त्याची तारीख लवकरात लवकर आपण जाहीर देखील करणार आहोत आणि त्या ॲपची आज अनाऊन्समेंट आपण नुकतीच केलेली आहे. खरं पाहायला गेलं तर हे ॲप करण्याची गरज का पडली किंवा बऱ्याचदा आपण महाराष्ट्रामध्ये गेले 6 वर्ष झाले फिरतोय चॅनलची टीम, तेव्हा एक समस्या आपल्याला नेहमी भेडसावायची की शेतकऱ्यांना त्यांच्या दावणीला असलेल्या जे पशु आहेत की जे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं असेल, वळू बैल असतील किंवा काय, तर या संदर्भातली माहिती त्यांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याला पोहोचवता येईल. आजपर्यंत आपण दावणीला असलेल्या गायी असतील, वळू असतील किंवा वासरं असतील तर यांची माहिती आपण यूट्यूब, इंस्टाग्राम, टिकटॉक किंवा फेसबुक याच्या माध्यमातून दिली. त्याचबरोबर वार्षिक कॅलेंडर आपण तुमच्यासाठी घेतलं, त्याचबरोबर टी शर्ट्स असतील किंवा खिलारच्या कॅप असतील, हे जेवढं आपल्याला खिलारच्या संवर्धनासाठी करता येईल तेवढ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये आपल्याला बरंचसं मोठं यश मिळालं. पण मंडळी एक गोष्ट आता खरं तर हे ॲप का करायचं वेळ आली तर खरं तर आता खिलारचं संवर्धन करण्याची गरज खरं तर आता पाहायला गेलं तर ही फक्त एखाद्या शेतकऱ्याची किंवा ज्याच्या दावणीला जो सांभाळतोय त्याची, किंवा जसं सोशल मीडियाच्या माध्यमातून खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या टीमने जसं कार्य केलं तर आता हे काम आपण 50% जरी आपण म्हणलं की आता ह्याच्यामध्ये तुमचा देखील मोठा सहभाग असणार आहे. आणि हे खिलार ॲप जे आहे तर ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त खिलार तर त्या ॲपमध्ये आहेच आहे, पण खिलारच्या व्यतिरिक्त आपण महाराष्ट्र फिरत असताना बरेच जण जे इतर देशी गोवंश सांभाळतात तर ते म्हणायचे की आमची देवणी असेल, लाल कांदारा असेल, तर यांच्यासाठी काय तुम्हाला करता येईल. तर या खिलारच्या ॲपमधनं आपण खिलारच्या सोबत इतर देशी गोवंश, त्यामुळे ह्याला आपण खिलार ॲप म्हणतोय, पण त्याच्यामध्ये सगळा देशी गोवंश असेल किंवा शेतकरी असेल किंवा त्याच्या दावणीला तयार होत असलेली वासरे असतील, ही सगळी माहिती तुम्हाला आता घरबसल्या मिळणार आहे. तर ॲपमध्ये देशी गोवंश हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे की ज्याचा वापर बरंचसं आता तुम्ही देखील त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ॲप अपलोड करणार, ॲपवरती माहिती अपलोड करणार आहात की जेथे तुमच्या दावणीला असलेल्या एखाद्या जातीवंत वळू बैलाचा किंवा शर्यतीमध्ये त्याचा नंबर आलाय किंवा छकडी शर्यत असेल किंवा पुणे जिल्ह्यातली बैलगाडा शर्यत असेल, त्याचबरोबर आजऱ्यातली चिखलगुट्टा शर्यत असेल, तर अशी वेगवेगळी सगळ्या प्रत्येक शर्यतीमधली जी नामवंत बैल आहेत त्याची अपडेट तुम्ही स्वतः याच्यावरती करू शकता, चॅनलवरती करू शकता. त्या ॲपमध्ये ही फॅसिलिटी आपण त्याच्यामध्ये देतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे व्यापारी लोक आहेत तर त्यांच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की व्यापारी लोक त्यांच्याकडे विक्रीला असलेली पशु हे त्या ॲपमध्ये विक्रीला टाकू शकतात की जेणेकरून व्यापाऱ्याला पण जास्तीत जास्त डिजिटल माध्यमातून कसं लांबपर्यंत पोहोचता येईल, त्याच्याकडे असलेली वासरं विकणं असेल किंवा इतर पशु विकणं असेल, तर या गोष्टीसाठी देखील हे ॲप खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण खिलारची त्यातनं खरेदी विक्री तर करणारच आहोत म्हणजे जे व्यापारी, त्याचबरोबर इतर राज्यातले किंवा इतर भागातले जे देशी गोवंश असतील किंवा इतर पशु असतील की ज्यांची गरज शेतकरी म्हणलं तर गाय, बैल, शेळी, म्हैस, कुत्रा असेल किंवा या गोष्टींची गरज तर पडतच असते. तर या आपल्या शेतकऱ्याच्या दावणीला, शेतकऱ्याच्या इथं लागणाऱ्या सर्व पशूंची आपण गरज या ॲपच्या माध्यमातून आपण भागवणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला बरेचसे प्रश्न पडत असतात की आता गाईला खोंड झालाय, त्याचा खुराक काय घेतला पाहिजे, किंवा आमची वैरण संपली तर कडबा कुट्टी किंवा मूर घास कुठं मिळेल, किंवा त्याचबरोबर तुमच्याकडं गाई गाभण काळामध्ये तिला काय खुराक दिला पाहिजे. अशा प्रकारचं प्रश्न उत्तर हा सेक्शन देखील त्याच्यामध्ये आहे जेणेकरून तुम्ही तिथे प्रश्न विचारू शकता आणि त्याला उत्तर हे महाराष्ट्रातील शेतकरी असेल, जुने जाणकार असतील तर हेच तुम्हाला याच्यातनं उत्तर देणार आहात. तर याचा फायदा हा सर्वात मोठा असा होणार आहे की महाराष्ट्रातला शेतकरी असेल, जुने जाणकार असतील, अभ्यासक असतील, डॉक्टर असतील, हे तुम्हाला माहिती देणार आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंत एखाद्या दावणीची मुलाखती बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पशूंसाठी होत असते, मग ती वेगवेगळ्या पशूंसाठी झालेली मुलाखत आपण मग
यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती शॉर्ट व्हिडिओ असतील, रील व्हिडिओ असतील, ते शोधायला अडचण येते. तर ते सगळं प्रत्येक मालकाची माहिती ही एकाच ठिकाणी असणार आहे. ही एक त्यातली सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आता समजा एखादा शेतकरी म्हणलं की त्याच्या शेतीत अवजारं असतील, बैलगाडी असतील किंवा ट्रॅक्टर असेल, अशा बऱ्याचशा गोष्टींची गरज पडत असते. मग ह्या गोष्टी देखील तुम्ही तिथे खरेदी विक्री करू शकता. ही सर्वात मोठी गोष्ट आपण या ॲपच्या माध्यमातून करणार आहोत. लवकरच आपण ॲपची तारीख कोणत्या दिवशी लवकरच रिलीज होणार आहे ते येत्या काही दिवसामध्ये, तर त्याची देखील माहिती आपण लवकरच तुम्हाला देऊया. पण या ॲपमध्ये नक्की काय असणार आहे याची माहिती दिली की शेतकऱ्याला याचा सर्वात जास्त मोठा फायदा जो होणार आहे की त्याच्या दावणीला असलेल्या पशूंची खरेदी विक्री असेल. आज बऱ्याचदा अडचण होती की आज दावणीला एखादं वळू पाहिजे किंवा दावणीला एखादी जातीवंत कालवड पाहिजे, ती आम्हाला घेऊन द्या. तर आज प्रत्येक शेतकरी असेल, प्रत्येक व्यापारी असेल, तो या डिजिटल माध्यमातून टाकू शकतो. आणि याचा मुख्य फायदा असा आहे की आज तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जेव्हा ही माहिती टाकता तेव्हा तुमच्याकडे 5, 10, 50 ग्रुप असतील, तर एवढ्या ग्रुपवरतीच ही माहिती लिमिटेड राहते की बाबा आज ह्याची जाहिरात आली किंवा याला हे गरजेचे आहे, याला हे वासरू पाहिजे, याला हे खोंड पाहिजे. तर आज तुम्ही चॅनलवरती टाकलेली बातमी ही जवळपास आता आपले चॅनलचे आता इंस्टाग्रामला जवळपास महिन्याला 1 करोडपेक्षा जास्त आपले फॉलोअर्स, आपले व्ह्युअर्स आहेत की जे माहिती पाहत असतात. एवढ्या लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचणार आहे. आज सांगली जिल्ह्यामधून तुमची माहिती नाशिक, नागपूरला जर पोचायची असेल तर सोशल मीडियाचा माध्यम हा तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. आज व्यापारी क्षेत्राला जर त्यांच्याकडची असलेली बैल असतील, गाया असतील किंवा लहान खोंड असतील, हे जर विकायचे असतील तर एखाद्या जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात, एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जर माहिती पोचायची असेल तर यासाठी हा सोशल मीडियाचा माध्यमाचा वापर आपण या खिलार ॲपच्या माध्यमातून करतोय मंडळी. तर आवर्जून याचा वापर आपण सर्वांनी इन्स्टॉल करावं हे ॲप तुमच्या ह्याच्यावरती. आता पहिल्यांदा आपण करत आहोत, तर त्या माध्यमातून आपण तसं पाहायला गेलं तर खिलार ॲप येणं म्हणजे ही तसं पाहायला गेलं तर आमच्यासाठी देखील खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी देखील आज सर्वात मोठी गोष्ट आपण चॅनलच्या माध्यमातून घडवत आहोत. तर मंडळी लवकरच आपण या ॲपचं लॉन्चिंग आपण लवकरच तारीख तुम्हाला कळवू. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.